नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यातील अनेक विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असतो की स्पेलिंग मिस्टेक होत आहेत. बरं, स्पेलिंग मिस्टेक कशा सुधारायचा हे एक मोठं चॅलेंज आहे. कारण स्पेलिंग मिस्टेकसाठी असं कुठलंही विशिष्ट अशी कुठली मेथड नाही आहे. पण मी आपल्या चॅनलवर मुलांकडनं स्पेलिंग मिस्टेक जे होतात त्याच्यावर व्हिडिओज बनवत असतो. आत्ता ही नवीन सिरीज मी सुरू करतो आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, एक पॅरेग्राफ तुमच्यासमोर असेल जो इंग्लिशमधून तुम्हाला दिसतो आहे. वाचन तुम्हाला मराठीत करायचं आहे, पण स्पेलिंग तुम्हाला त्याची इंग्लिशमधून लिहायची आहे. सो तुम्हीसुद्धा काय करायचं आहे, माझ्यासोबत एखादी वही घ्यायची, हा शब्द तुम्ही लिहायचा, मी सुद्धा लिहिणार, तुम्हाला सांगणार काय लिहायला पाहिजे होतं, काय चुका केल्यात. असं करत आपल्याला ही सिरीज कंटिन्युअसली करायची आहे आणि तुम्हालासुद्धा ही सिरीज कंटिन्युअसली बघायची आहे, जेणेकरून तुमच्या ज्या चुका आहेत त्या हळूहळू सुधारतील. स्पेलिंग मिस्टेक ही काही 1 किंवा 2 किंवा 1 महिन्याची किंवा दिवसाची गोष्ट नाही आहे, तर त्याला सातत्य पाहिजे. दररोज तुम्ही ह्या गोष्टी कराल त्यावेळी तुमच्या स्पेलिंग मिस्टेक इम्प्रूव्ह होताना तुम्हाला दिसतील. सो बघा, आता काय करायचं आहे. पहिला शब्द ही. सो तुम्हाला जे वाटते ते लिहा. मी तुमच्यासाठी खूप वेळ देणार नाही आहे. तुम्ही व्हिडिओला पॉज करा, तुम्ही ही लिहा, त्यानंतर तुम्ही बघा तुम्ही बरोबर लिहिलं का. ओके, सो लक्षात घ्या, हिला आपण म्हणतो HE. सो जेव्हा कधी पण छोटा शब्द असेल ना, त्यावेळी नेहमी ईचा वापर करा. जसं की तुम्हाला सांगतो की शी, बरोबर, बी. सो सिम्पली जे असे छोटे छोटे शब्द आहेत तुम्हाला ई लावून त्याला, जर तुम्हाला असं ही, शी, बी असं म्हणायचं असेल तर फक्त ई लावायचं आहे. ओके, वॉज. आता हा जो वॉज आहे, तुम्ही मे बी काही जण वाज असा उच्चार करत असतील. वॉज हा एक ऑक्झिलरी वर्ब आहे. आता बघा, म्हणजे तुम्हाला एवढं कळते की डब्ल्यू तर येणार आहे. येस. आता वॉव, ऑ साऊंडला तसं ओ सुद्धा म्हटलं जातं, काही जण ओ लिहितील, बरोबर. आता काही स्पेलिंग जे आहे ते फक्त तुम्हाला लिहायचं म्हणून नाही, तर तुम्ही जेव्हा लिहाल त्यावेळी तुम्हाला कळलं पण पाहिजे. जसं की व आणि ज. बऱ्याच जणांना वाटतं जला जे लिहावं, बरोबर, पण ही एक मोठी चूक. एक लक्षात घ्या, इंग्रजी भाषेमध्ये जला जे म्हणतात, पण त्याचबरोबर येसचा सुद्धा उच्चार इंग्रजी भाषेमध्ये ज केला जातो. तो बऱ्याच वेळा इंग्रजीमध्ये बघायला मिळेल तुम्हाला. सो तुम्हाला इथे एक ट्रिक मी सांगतो आहे. जेव्हा शक्यतो ज सुरुवातीला असेल की नाही, लाईक जोकर, जग, ओके, जॅम, त्यावेळी तुम्ही जे लिहा. पण ज्यावेळी जर तुम्हाला शब्द मध्ये किंवा शेवटी दिसतो आहे ज उच्चार, तर तुम्ही 99% तुम्ही येस लिहा, जसं की वॉज. सो ही ट्रिक आत्ता तुम्हाला कळलेली आहे. सो अशा ट्रिक्स तुम्हाला हळूहळू पुढे कळत जातील. ओके, सो वॉज. म्हणजे ए. येस. स्ट्रॉंग. ज्याला येतं आहे त्यांनी पटकन लिहिलं असेल, नो प्रॉब्लेम. पण ज्याने येत नाही त्यांनी स्पेलिंगला सावकाश बोलायचा प्रयत्न करा. कुठपर्यंत बोला? स्वरापर्यंत, लाईक स्ट्रॉ. ऑपर्यंत स्पेलिंगला थांबवा. स्ट्रॉ. आता ऑ म्हणायच्या अगोदर तुम्ही काय आवाज काढलाय? स्ट्र. सो आता स्ट्र शब्द तुम्ही कसा लिहिणार? स, ट आणि र. हा झाला स्ट्र. पण स्ट्र आहे का? नाही, स्ट्रॉ. ऑला तुम्हाला ओ लिहायचं आहे. स्ट्रॉ. त्यानंतर तुम्हाला दिसते का ग म्हणायच्या अगोदर न आला आहे. सो नला तुम्हाला एन म्हणायचं आहे. स्ट्रॉंग आणि मग ग. स्ट्रॉंग. सो स्पेलिंग पाठांतर करायची गरज नाही, तुम्ही ऐकून सुद्धा आणि प्रॅक्टिस करून सुद्धा तुमच्या स्पेलिंग होऊ शकते. लायनची स्पेलिंग, काही स्पेलिंग अशा आहेत ज्या तुम्हाला पाठांतर करायच्याच आहेत. ओके, कारण लायनची जर स्पेलिंग लिहायला गेलात तर तुम्ही मोस्ट ऑफ द चान्सेस ही स्पेलिंग लिहिणार नाही. सो ज्यांनी कोणी लायनची स्पेलिंग पाठांतर केलेली आहे तेच ही स्पेलिंग बरोबर लिहू शकतील, बरं. सो इंग्रजीमध्ये काही स्पेलिंग ह्या तुम्हाला पाठांतरच करायच्या आहेत. ही. सो आता तुम्हाला माहिती आहे ही. येस. ई. हला फक्त ई लावायचा. ही. वॉज. यावेळी तुम्ही शब्द पटकन लिहिला आहे कारण तुमचा तो रिपीट झाला. आता बघा, पुन्हा मोठा शब्द आहे अनडिस्प्युटेड. जेव्हा कधी असे मोठे शब्द येतात त्यावेळी नेहमी लक्षात ठेवा, आता ह्या शब्दामध्ये तुम्हाला हा प्रेफिक्स दिसतोय का? प्रेफिक्स म्हणजे डिस्प्युटेड हा शब्द आहे आणि या शब्दाच्या अगोदर अन हा शब्द लागला आहे. सो आपण जसं म्हणतो अनहॅपी,
बरोबर. सो अन जेव्हा लागतो आहे त्यावेळी तो काय आहे, प्रेफिक्स आहे. आणि अन जो आहे असे प्रेफिक्स तुम्ही पाठांतर करणं गरजेचं आहे. जसं अनला आपण UN म्हणणार, अन. आता इथे बघा डिस्प्युटेड. आता जे पाठीमागचा ड आहे तो सुद्धा तुमचा काय आहे, सफिक्स आहे. ड म्हणजे ईडी लागतं. सो तुम्हाला एक लक्षात आलं का, तुम्हाला अन आणि हा ड हे बाजूला ठेवायचं आहे. मधला रूट वर्ड काय तर डिस्प्यूट. सो डिस्प्यूट शब्दाला लिहायचा प्रयत्न करा. अन हा तुमचा काय आहे, प्रेफिक्स आहे. ड म्हणजे ईडी तुमचा सफिक्स आहे. सो आता डिस्प्यूट हा शब्द शांतपणे ऐका. डी. सो डीला तुम्ही काय लिहिलं, बरोबर DI, बरोबर डी. आता पुढचा शब्द स्प. स्प, स आणि प. पण आता इथे काय गंमत आहे बघा, हा डिस्प्यूट शब्द आहे. आता जेव्हा तुम्ही यू असा उच्चार ऐकता ना त्यावेळी इंग्रजीमध्ये जनरली यूच्या जोडीला ई कॉम्बिनेशन येतं. आता कॉम्बिनेशन ही भानगड काय आहे तर यू नंतर टी लिहून तुम्हाला हा तुमचा स्प्यूट असा आवाज होईल, डिस्प्यूट. पण तुम्हाला ड म्हणायचं आहे, तुम्ही डी लिहा. सो अनडिस्प्युटेड अशी स्पेलिंग तयार होईल. थोडी आता इथे बघा, हा मी कशा पद्धतीने हे स्पेलिंग तयार केलेली आहे अशी स्पेलिंग तुम्ही सुद्धा तयार करू शकता. किंग. किंग शब्द सोपा आहे. येस. कला वेलांटी की. न आला हा न आहे, हा टिंब म्हणजे न आहे. मी न आल्यानंतर काय सांगितलं लिहा, एन आणि ग. किंग. स्पेलिंग पाठांतर पण असेल तुमची. व्हेरी गुड. ऑफ. छोटे शब्द आहेत. ओ फ म्हणजे ऑ आणि फ. द. द स्पेलिंग तुम्हाला पाठांतरच करायची आहे, बरोबर. छोटी स्पेलिंग आहे. फॉरेस्ट. आता बघा फॉरेस्ट स्पेलिंग काहींचं पाठांतर असेल काहींचं नसेल, त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न करा, कठीण नाही. फॉ. ऑ साऊंड आला की जनरली ओचा उच्चार लक्षात ठेवा. फॉ. आता काही वेळा ऑला ए पण लिहिलं आहे, बरोबर, पण ते अपवादात्मक आहे. फॉ. रे. र. रला तुम्हाला काय लिहायचं आहे, ई आणि स्ट. फॉरेस्ट. लक्षात आलं कसं लिहिलं, फॉ रे आणि स्ट. फॉरेस्ट. इट. ई फॉर आय अँड टी. इट. हे छोटे शब्द आहेत. तुम्हाला वॉज, अ. लकी. आता लकी शब्द कसा लिहिणार आहात तुम्ही, ल. सो बऱ्याच जणांचं काय वाटतं, ल म्हटल्यानंतर एल ए लिहायला जातात. इंग्रजीमध्ये जेव्हा तुम्ही ल अ असा आवाज करते तुम्हाला यू लिहायचं आहे, ल. आणि की. की. आता कीला बऱ्याच जणांना वाटतं के लिहायचं, बरोबर, पण लक्षात घ्या क साठी तुम्हाला सी के हा सुद्धा ऑप्शन असतो आणि फक्त सी हा सुद्धा ऑप्शन असतो. सो सॉरी, लकी, लक, LUCK. सो इंग्रजीमध्ये क साठी 3 साऊंड आहेत. एक म्हणजे क, एक म्हणजे सी आणि एक म्हणजे CK. आता ह्याच्यावर मी खास एक व्हिडिओ बनवला आहे, प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही जरूर बघा की कोणत्या स्पेलिंगमध्ये सी वापरा, कोणत्या स्पेलिंगमध्ये के वापरा आणि कोणत्या स्पेलिंगमध्ये CK वापरा. ओके. डे. डे. आता डे लिहिताना तुम्ही बऱ्याच वेळा काही जण असंही लिहू शकतील, बरोबर. बट एक लक्षात घ्या, जेव्हा 1 सिलेबल छोटा वर्ड असतो ना त्यावेळी डे नेहमी AY शब्दाला लावा, जसं की से, बे, ले. सो डे, जसं इथे कसं शी म्हटलं तर ई लावायचं, तसं ए म्हटलं ना तुम्ही कधीही डे, से, पे, रे, ले असं काही म्हटलं की तुम्हाला AY लावायचं आहे. लक्षात आलं का. सो ही तुमच्यासाठी दुसरी ट्रिक. सो ट्रिक समजून घ्यायचा प्रयत्न करा. प्रत्येक लेक्चरमधून स्पेलिंगच्या आयडियाज लक्षात ठेवा. ओके. फॉर. फॉ. पुन्हा इथे ऑ. ऑला मी काय सांगितलं, ओ. फॉ र. छान. हिम. ही म. सोपा शब्द आहे. द. रिपीट झाला. डिअर. आता डिअर स्पेलिंग लिहिताना तुम्ही कशी लिहिणार. आता डिअर लिहिणं पण तुम्ही बऱ्याच वेळा काही जण म्हणेल वेलांटीला आय म्हणतात म्हणून डिर असं लिहा. काही जण लिहितील ई, वेलांटीला ए सुद्धा म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो काही जण असंही लिहितील डिअर.
काही जण डबल ई सुद्धा लिहितील. मग आता ह्याच्यातली कोणती स्पेलिंग बरोबर आहे? उच्चार तर तिघांचा पण डिअर झाला आहे, डिअर झाला आहे. सो एक लक्षात घ्या, जेव्हा लॉंग साऊंड असतो तेव्हा आय तर येत नाही, जसं तुम्ही अ बघताय. सो डिअर अँड डिअर हे दोन स्पेलिंग बरोबर आहेत, हे नाही. सो तर याच्यातली कोणती बरोबर हे मात्र तुम्हाला पाठांतर करावे लागेल. ओके, जसं की ह्या डिअर शब्दाचा अर्थ काय, तर हरिण. सो डिअरला डबल ई म्हटलं जातं. हे तुम्ही वाचताना समजून घ्यायचं आहे. आता पुढचा बघा शब्द ॲक्सिडेंटली. शब्द मोठा आहे, बरोबर. आता इथे अशा मोठ्या शब्दांना पुन्हा तुम्हाला तेच करायचं आहे. ॲला काय म्हणणार तुम्ही? व्हेरी गुड, ए. आता इकडे लक्ष द्या, जेव्हा क आणि स एकत्र येतं की नाही, क आणि स, त्यावेळी तुम्ही कधीही के म्हणू नका, तर तिथे तुम्हाला 2 सी वापरायचे आहेत. लक्षात आलं का? जेव्हा तुम्हाला क आणि स एकत्र दिसेल त्यावेळी तुम्हाला क अँड स, कारण या पुढच्या सच्या जोडीला वेलांटी आहे, म्हणजेच आय, ॲक्सी. सो ही ट्रिक लक्षात ठेवा. जेव्हा क आणि स म्हणायचं असतं, डबल सी म्हणा. लक्षात आलं का? आणि आय, सो ॲक्सी. आता डंट. सो डला काय म्हणणार? डी. डंट. आता डंट शब्द तुम्ही बरेच जण डंट कदाचित असं म्हणाल, डंट. पण इंग्रजीमध्ये मराठीसारखं लिहिलं जात नाही की डी ए. सो डी ई एन टी. लक्षात आलं? डी ई एन, डंट. डंट आणि ली म्हणजे शेवटची वेलांटी ही वायमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, सो लक्षात घ्या, प्रत्येक वेळी तुमच्या स्पेलिंग बरोबर येतील असं नाही, पण तुम्ही काहीतरी नवीन शिकताय, तुम्ही त्याच्यातल्या काही गोष्टी शिकताय, तर प्रयत्न करा. ओके, आता केम शब्द तुम्ही कसा लिहिला आहे? पहिली गोष्ट तर हे काढूनच टाका की के. ओके, के वगैरे, के हा शक्यतो. ओके, जनरली स्पेलिंग केच्या खूप कमी आहे, तर तुम्ही पाठांतर करू शकता. सो क. आता केम लिहिताना काही जणांच्या डोक्यामध्ये कदाचित असं आलं असं लिहू का केम, मात्रा आहे म्हणून. पण लक्षात घ्या, हा सेम होईल, बरोबर, कारण सीच्या जोडीला ई येतं तेव्हा. सो केम लिहिण्यासाठी कुठला पर्याय आहे? तर त्यासाठी आहे कॉम्बिनेशन. जेव्हा आपण एच्या जोडीला ई लिहितो की नाही, तेव्हा तुम्हाला माहिती आहे याचा उच्चार ए होतो. जसं की केम, बरोबर. ऑन. आता हा हिज. आता हिज कसा लिहिणार? हिला तुम्हाला माहिती आहे एच आय लिहिणार, पण जला काय लिहिणार? ज. येस, जसं मी तुम्हाला सांगितलं, जला जे लिहू नका. बरीच मुलं जे लिहिण्याचा प्रयत्न करतात. ओके, सो ते टाळण्याचा प्रयत्न करा. आता वे, जसं मी डे म्हटलं, तुम्ही वे कसं लिहिलं? आता आठवते का मी सांगितलेली ट्रिक? बघा, ज्या ट्रिक्स आहेत त्या फॉलो करा. जसं की आता वे, व, येस, आणि ए वाय, सिम्पल, वे. अँड आता बिकम. सो जेव्हा 2 शब्द असतात ना, कम वेगळा आहे, बी वेगळा आहे, त्यावेळी शक्यतो बीला बी आय लिहू नका. सो बी ई आणि कम, सो सी ओ एम ए, बी कम. ओके, अँड बिकम अँड इझी. आता इझी शब्द कसा लिहित आहे? ई. तुम्हाला स्वरांची ओळख पाहिजे, ई आणि झी. आता पुन्हा तेच, झ म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं झेड, पण लक्षात घ्या, झचा स हा सुद्धा उच्चार होतो, त्यामुळे तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल. आणि शेवटची वेलांटी वाय सारखी आपण वापरतोय. सो ई झी. अँड डिलिशियस. आता डिलिशियस शब्द कसा लिहित आहे? पुन्हा डी, ली आणि शस. आता डी तुम्ही कसं लिहिताय? डी ई. तुम्हाला काही जणांना वाटेल की डी आय, तुमची स्पेलिंग अशी पण तयार झालेली तुम्हाला बघायला मिळेल. डी ली, तुम्ही असंही लिहाल, डी ली. पण लक्षात ठेवायचं, पहिला वेलांटी जी आहे ना, पहिली वेलांटी ती आयने काही स्पेलिंगमध्ये, काही स्पेलिंगमध्ये ई आहे. सो तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे, डी ली. आता शस हा शब्द बऱ्याच, हा सफिक्स आहे, हा पाठांतर करून ठेवा. ज्यांनी रीडिंगचा कोर्स केला आहे ना माझा, त्यांना हा शस शब्द माहिती आहे. सो डिलिशियस.
सो असे सफिक्स माहिती असतील तर तुम्ही एखादी स्पेलिंग इझिली लिहिता. त्यासाठी तुम्हाला शस हा साऊंड माहिती असणं गरजेचं आहे. लाईक जसं की तुम्ही मग असे कोणकोणते स्पेलिंगमध्ये शस लागतं, करेजस, ओके, अस. सो शस लागणाऱ्या स्पेलिंगमध्ये CIOUS लिहा. मिल शब्द तुम्ही कसा लिहिणार, MIL. सो आय होप थोडंसं लेंदी असा हा लेक्चर झाला आहे, पण तुम्हाला आय होप स्पेलिंगच्या आयडियाज तुम्हाला कळल्या असतील, नवनवीन आयडियाज तुम्हाला या कळल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, मित्रांमध्ये शेअर करायचं आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.